आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी मला या प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी दिलेली आहे। आता लोकांची जी समस्या आहे माझ्या वार्डामध्ये ती सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। तिथल्या लोकांना, तिथल्या महिलांना काय काय त्रास आहे ना, त्या पूर्ण त्यांच्या याला जाऊन मी काम करायचा प्रयत्न करेन। महिलांसाठी प्रथम मी त्यांना सन्मानाचं एक व्यासपीठ तयार करून देईन आणि महिलांना ज्या अडचणी आहेत, ज्या बाहेर जावं लागतं, त्या माझ्या प्रभागामध्ये मी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करेन। जसं की डिलिव्हरीसाठी बायकांना बाहेर जावं लागतं, त्यासाठी मी हॉस्पिटल काढेन। मुलांसाठी चांगलं शिक्षण देण्याचं, उच्च प्रतीचं शिक्षण देण्यासाठी मी हायस्कूल, कॉलेज याची व्यवस्था करेन। स्वच्छतेची काळजी घेईन, म्हणजे तिथं सर्व करून देईन ही व्यवस्था। आणि ज्या काही समस्या असतील त्या मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन, कारण मी तिथं राहिलेली आहे। तिथल्या लोकांचे काय प्रश्न आहे, काय अडचणी आहेत त्या मी बघितलेल्या आहेत, कारण मी जिथे राहते तेच लोक तिथेही राहतात। त्यामुळे मला त्यांच्या समस्या माहीत आहेत की त्यांच्या काय अडचणी आहेत, त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। जगामधल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आज माझ्या पत्नीला प्रभाग क्रमांक 20 मध्ये उमेदवारी भेटलेली आहे। आणि महिला राखीव असल्याकारणाने आज ती समाजसेवेच्या माध्यमातून ती आज पाऊल टाकते। तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या प्रभागातील सर्व नागरिक समस्या असतील, महिलांच्या बाबतीत काय कार्यक्रम असतील आणि आमचा फोकस असेल की आमच्या विभागातील मुलांना शिक्षण, नागरिकांना चांगलं आरोग्य आणि स्वच्छता आणि शासनाच्या योजना महापालिकेच्या असतील, महाराष्ट्र शासनाच्या योजना ज्या असतील, महिलांच्या बाबतीत असतील, युवकांच्या बाबतीत, ते सर्व आम्ही त्या ठिकाणी पुढे करू आणि त्यासाठी कार्यरत राहू। आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आम्ही या ठिकाणी